आज मला जेवण करायला कंटाळा आलाय, काहीतरी टेस्टी ऑर्डर करूया म्हटलं की आपल्याला लगेच ऑनलाईन ॲपची आठवण येते। आपल्याला हवं तेव्हा पाहिजे त्या वेळेला ह्या ॲपच्या मार्फत ऑर्डर करू शकतो। घर बसल्या आपण स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकतो। पण आपण ज्या ऑनलाईन ॲपद्वारे ऑर्डर करतो त्यापैकी भारतातील स्विगी ॲप हा फूड डिलिव्हरी करणारा पहिला ॲप आहे। एका फ्लॉप प्लॅन नंतर निर्माण झालेला स्विगीचा प्रवास तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया स्विगीचा अनोखा प्रवास। ही कहाणी आहे दोन मित्रांची, राहुल जामिनी आणि श्रीहर्ष मजेटी। हे दोन मित्र बिट्स पिलानी संस्थेमध्ये एकत्र शिकले। राहुलने लंडनमध्ये बँकेत नोकरीही केली, पण त्याचे मन तिथे रमत नव्हते, म्हणून तो भारतात परतला आणि श्रीहर्ष बरोबर मिळून तो बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन करत होता। दोघांनी यावर खूप विचार केल्यानंतर त्यांनी लॉजिस्टिक्सचा व्यवसाय देखील सुरू केला। 1 वर्ष उलटले, पण ते कोणताही नफा मिळवू शकले नाहीत। शेवटी कंटाळून त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा विचार केला। त्यानंतर पुन्हा त्यांनी मार्केटचा विचार करून रिसर्च करायला सुरुवात केली। कोणता असा व्यवसाय निवडावा जो चांगली कमाई करून देईल? तेव्हा त्यांच्या लक्षात आले की फूड डिलिव्हरीचा व्यवसाय चांगला चालू शकतो। हे वर्ष होते 2014चे। राहुल आणि श्रीहर्षला मॅनेजमेंटची चांगली जाण होती, पण त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान नव्हते। त्यामुळे त्यांनी मदतीसाठी त्यांचा तिसरा मित्र नंदन रेड्डीला आपल्या बरोबर घेतले, जो कोडिंग मध्ये अव्वल होता। मग काय, तिघांनी मिळून 2014 मध्ये बंगळुरूमध्ये स्विगी कंपनी सुरू केली। कंपनी सुरू झाल्यावर 1 महिन्यानंतर त्यांच्याकडे फक्त 5 डिलिव्हरी बॉयज आणि 12 रेस्टॉरंट्स यांच्या बरोबर होते। पण एका वर्षामध्ये त्यांना 500 रेस्टॉरंट्सना जुळवून घेण्यात यश आले। 2016 साली जिओमुळे ऑनलाईन मार्केटिंग वाढण्यास सुरुवात झाली। त्याचा फायदा स्विगीला झाला। त्याच दरम्यान स्विगीने त्यांच्या कंपनीचे ॲप लॉन्च केले आणि स्विगीला सोनेरी दिवस आले। स्विगी आज झोमॅटो, फूड पांडा यांसारख्या ऑनलाईन फूड सेवा देणाऱ्या कंपनीला टक्कर देत आहेत। स्विगीला मिळालेले हे यश एका दिवसाचे नाही, तर त्यांच्या 10 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे। ते आजही ट्रेंड आणि मार्केटच्या मागणीनुसार स्वतःला अद्ययावत करत आहेत। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हा सुविचार स्विगीच्या कहाणीला खऱ्या अर्थाने लागू होतो। स्विगीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।